नवी मुंबई तुर्भे प्रभाग क्रमांक 72 अंतर्गत तुर्भे सेक्टर 24 मधील नागरिकांची ही मागणी अनेक वर्षांपासून होती की परिसरातील लहान मुलांना शिक्षणाचं उत्तम व्यासपीठ मिळावं। याच मागणीला प्राधान्याने घेत या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी नगरसेविका शशिकला पाटील यांनी गेली अनेक वर्ष बहुउद्देशीय बालवाडी इमारत प्रकल्पासाठी अथक परिश्रम घेतले। तर निशांत पाटील यांनी युवा प्रतिनिधी म्हणून या प्रयत्नांना पाठिंबा दिला आणि आज त्यांच्या या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झालं। शशिकला पाटील यांनी 2015 साली निवडून आल्यापासून बहुउद्देशीय बालवाडी इमारत प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू केला होता। सातत्य आणि चिकाटीने शशिकला पाटील यांनी या मागणीसाठी नवी मुंबई महापालिका तसंच सिडकोकडे वेळोवेळी पाठपुरावा केला। त्यांच्या याच अथक परिश्रमांना आणि पाठपुराव्याला यश आलं आणि अखेर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या बहुउद्देशीय बालवाडी इमारतीला मंजुरी मिळाली। याच पार्श्वभूमीवर परिसरातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचं केंद्र ठरणाऱ्या या बहुउद्देशीय बालवाडी इमारतीच्या कामाचा वचनपूर्ती भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते। तसंच कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेविका शुभांगी पाटील, युवा नेते निशांत पाटील, केशव भोईर, बाबा कांबळे, फुलचंद जैन यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बहुउद्देशीय बालवाडी इमारतीचं काम ठेकेदार मेसर्स AP कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। ही बहुउद्देशीय बालवाडी इमारत बनून तयार झाल्यानंतर मुलांना दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण मिळेल, त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, ज्यामुळे परिसरातील बालकांचं भविष्य अधिक उज्ज्वल होण्यात निश्चित मदत होईल। विशेष म्हणजे शशिकला पाटील यांच्या संकल्पनेतून या हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे, जे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। या भूमिपूजन सोहळ्यासाठी माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगितलं की शशिकला पाटील यांनी या कामासाठी घेतलेली मेहनत आणि त्याला मिळालेलं यश नक्कीच कौतुकास्पद आहे। शशिकलाताई पाटील यांच्या प्रभागामध्ये बहुउद्देशीय इमारत बालवाडीच्या इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे। 8 वर्ष सातत्यानं सिडको आणि महानगरपालिकेच्या पाठपुरावा करून एक हक्काचं गरिबांसाठीची वास्तू बनवण्याचं काम केलं। मी खरोखरच त्यांचं अभिनंदन करतो। आज शुभांगीताई यांचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे। निशांत हे सातत्यानं त्याच्या पाठपुरावा करत होते आणि म्हणून मला असं वाटतं की एक चांगली वास्तू भविष्यामध्ये तुर्भे प्रभाग क्रमांक 72 या प्रभागामध्ये होईल आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना होईल। छोटासा हॉल असेल जो गरीब लोकांच्या छोट्या छोट्या घरगुती कार्यक्रमांसाठी असेल आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य गरीब लोकांसाठी काय करता येईल याचा विचार सातत्याने त्या करत असतात आणि म्हणून नवी मुंबई महापालिकेचं सुद्धा मी धन्यवाद करतो की या कामासाठी महानगरपालिकेने सहकार्य केलं। सिडकोचा आम्ही धन्यवाद करतो आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीचे कार्यक्रम आणि कार्य होईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। तर तिथेच माजी नगरसेविका शशिकला पाटील आणि युवा नेते निशांत पाटील यांनी सांगितलं की लहान मुलांच्या भवितव्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय। अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर या परिसरात बहुउद्देशीय बालवाडी इमारतीच्या कामाचं भूमिपूजन संपन्न झालं। मी ज्या व्यासपीठावर आहे त्या व्यासपीठावर ती बालवाडी भरत होती तेव्हा 48 मुलं उघड्यावर शिकत होती। सातत्याने ते बाबा कांबळे म्हणून माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करत की आम्हाला कुठेतरी हा व्यासपीठ मिळाला पाहिजे। तर मी सातत्याने म्हणजे 2015ला निवडून आले, त्या वचनासाठी मी सातत्याने 8 वर्ष प्रयत्न केला। त्या वचनाला कुठे मला यश आल्यामुळे खूप आनंद वाटते त्या गोष्टीचा का त्या मुलांना कुठेतरी एक हक्काचं व्यासपीठ मिळतं। त्याच्यामध्ये एक आपण खाली 2 बालवाडी घेतोय आणि वरती एक हॉल घेतोय आणि माझ्या महिलांसाठी एक मागणी होती की आम्हाला कुठेतरी स्वतःचा एक हक्काचा एक आम्हाला कुठे उद्योग करण्यासाठी छोटंसं एक आपण करावं। तर मग मी संकल्पना केली की त्या बालवाडीच्या वरतीच आपण सगळं काही करून म्हणजे उपलब्ध करून मग मी सातत्याने पाठपुरावा करून कमिशनर असतील, आमचे अधिकारी असेल, त्यांच्या मालमत्ता विभाग असेल, समाज विकास असेल, तर सातत्याने पाठपुरावा करून त्याला यश आलेलं आहे। हिंदीमध्ये एक म्हण आहे की मेहनत कर फल की चिंता मत कर, अशी प्रकारची जी म्हण आहे ही तंतोतंत म्हण आमच्या नगरसेविका शशिकलाताई पाटील यांना लागू होते की गेल्या 8 वर्षापासून त्यांनी अथक प्रयत्न करून सिडको आणि महानगरपालिकेच्या पाठपुरावा करून आपल्या त्याचबरोबर संजीव नाईक साहेबांची पूर्ण साथ घेऊन त्यांनी आज हा भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम
आपल्यासमोर आणला। आज हा भूमिपूजन सोहळा एक बहुद्देशीय इमारतीचा आहे। त्या 3 मजली इमारतीमध्ये लोकांना लागणाऱ्या सोय, त्याचबरोबर एक बालवाडी। ह्या बालवाडीची पार्श्वभूमी अशी आहे की पूर्वी इथे उघड्यावरती बालवाडी होत राहायची। ती पाहून त्यांना खूप खंत वाटला आणि एक 4 मजली एक चांगली इमारत झाली पाहिजे आणि लोकांना आणि मुलांना तिथे शिकता आलं पाहिजे। त्याचबरोबर इतर दुसऱ्या गोष्टीचा पण कार्यक्रम असून ते छोटे मोठे त्याचा उपभोग घेता आला पाहिजे। त्याकरिता ही बालवाडी आपण संकल्पना आणली आणि आज आपल्यासमोर हे भूमिपूजन होतं। ती पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रभागाला, आमचा प्रभाग हा LIG आणि EWS या वर्गातले गटातले लोकांचा प्रभाग आहे। त्यांना ह्या सगळ्या सुखसोयी अत्यंत गरजेच्या असतात। शशिकलाताई यांच्या मेहनतीला आज फल भेटला। या प्रसंगी नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलं की शशिकला पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक परिश्रमामुळे तुर्भे सेक्टर 24 मधील लहान मुलांसाठी बहुउद्देशीय बालवाडी इमारत आणि महिलांसाठी हॉलची व्यवस्था प्रत्यक्षात येऊ शकली। समस्या जे सोडवले ते मला भरपूर आनंद झाला आणि बरेच वर्षे आमच्या नगरसेविका शशिकला पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मदतीनं हे काम पूर्ण केलं। आम्हाला भरपूर आनंद आहे। ताईंनी जेवढं कामं केली आणि जेवढं काय बोलायचं आहे तेवढं कमी आहे। ताईंनी भरपूर कामं केली। आमच्या जनता मार्केटसाठी पण त्यांनी भरपूर कामं केली आहे। जाग्यावर प्याऊ केले आहेत। रोडचं आता काम चालू होणार आहे। नंतर बाथरूमचं केलं आणि आता या तुर्भ्या कॉलनीमध्ये बालवाडीचा एक लहान मुलापासून शिकण्याचा प्रयत्न हे चालू केले। हे आनंदाची गोष्ट आहे आणि हे एकदम असं आहे की स्टार्टपासून A पासून ते एंड Z पर्यंत ताईचं कामं आणि कधी बी अर्ध्या रात्री आपण बोलवले ताई हजर राहते आमच्यासाठी आणि सार्वजनिकसाठी। तेव्हा आम्ही ताईचे खूप खूप आभार मानतो आणि निशांत शेठचे पण आम्हाला आभार मानतो। शशिकलाताई पाटील यांना मी खूप बोलले होते बालवाडीबद्दल, तरी त्यांनी खूप चांगलं केलं आणि छान केलं आणि शाबासकी मी देते। शशिकलाला खूपच चांगलं केलं मुलांसाठी। शशिकलाताई पाटिल को अप्रिशिएट करने के लिए आई। बालवाड़ी के लिए बहुत प्रयत्न करता था, कोई ना कोई कुछ ना कुछ अड़चन होता था, लेकिन हमारा ताई ना शशिकला मैडम ने हमको बहुत बड़ा एकदम स्ट्रॉन्ग वुमन बन के अकेली, उसका बेटा भी है साथ में, लेकिन नाइक साहब भी है। कोई भी हो, कुछ भी हो, कोई आदमी लोग कोई भी होता था ना, नहीं कंडा ला के बाहर निकलता था। लेकिन इतना साल से वो प्रयत्न किया, हमको हमारा इच्छा अनुसार आज हमारा बालवाड़ी हमको एकदम करके दिखाया। उसने जो वजन दिया, इलेक्शन का टाइम वजन दिया, अभी तो इतना साल में बीच में कोरोना का काल आया, 3-4 साल ऐसा ही निकल गया, लेकिन उसका बाद जब भी वो घर पे बैठ के भी प्रयत्न करता था। बहुत करके हम लोग को हमारा खुशी दिया। बहुत खुश है, बहुत धन्यवाद देता हूँ मैं उसको। व्हेरी व्हेरी थँक्स। ताई निवडून आल्या आणि आम्हाला असं सहकार्य करत राहिल्या की कुठंच म्हणजे कमी पडल्या नाही। काही ना काहीतरी करतच राहिल्या आणि अजूनही करतात आणि आमच्यासाठी जे करायला लागले आता 4 माळ्याची बिल्डिंग, ते दोघा आईचं आणि मुलांचं खूप सहकार्य आहे आणि असं सहकार्य त्या करत राहतील। त्याच्या मागे आम्ही पण असंच उभा राहू आणि आम्ही पण त्याला सहकार्य करीतच राहू। सर्वात प्रथम मी ताईचे धन्यवाद देणार आहे, कारण आमच्या वार्डामध्ये ताई सातत्याने तत्पर असतात। केव्हाही त्यांना ताईंना अर्ध्या रात्री आपण कॉल केला तरी पण ताई एकदम अशा तातडीने एकदम आपली कामं करतात। आमची सेवर लाईनची कामं म्हणा, आता सगळ्या लोकांच्या घरामध्ये पाणी जात होतं पावसाळ्यामध्ये, सेवर लाईनची एवढी कामं केली त्यांनी, एवढे मोठे मोठे पाईप टाकून दिले। आता कोणालाही त्याची समस्या नाही आहे। तर आता सध्याला ताईंनी बालवाडीचं काम जे हाती घेतलेलं आहे त्याच्या मागे आमचा सगळ्यांचा सपोर्ट राहणार आहे। त्याच्यामुळे आम्ही ताईचे धन्यवाद आणि दादांचे धन्यवाद करतो। खूप खूप त्यांच्यासाठी आम्हाला प्राऊड फील करतो आम्ही त्यांना।